खलित्याबरोबर स्वराज्याची माती पाठवायची ही सांकेतिक खूण ठरली होती आमची आणि राजांची। आणि या खलित्याबरोबर माती आलेली नाही म्हणजे दगा संभवतो। अहो राणीसाहेब, विशाळगडाच्या समद्या वाटा त्या मुकर्रब खानाने अडवून धरल्या आहेत। आता कसा बसा आपला हेर चकवा देत इथवर पोचलाय। त्या दौडीत माती कुठेतरी पडली असेल। आम्हासही तसेच वाटते। जीवाच्या आकांताने कसा बसा धावत पळत गडावर आला असेल। त्या धावपळीत कुठेतरी पडली असेल माती। असेलही, पण तेच मानून गाफील राहून चालणार नाही पंतामात्य। राजे कृष्णेच्या पुरामुळे तिकडे अडकून पडलेत आणि राजांनी एकाच ठिकाणी थांबणे धोक्याचं आहे। अशा वेळी आपण आपले कान व डोळे उघडे ठेवून अष्टावधान जागृत राहायला पाहिजे। वेळ सांगून येत नाही। तुमचं अगदी बरोबर आहे राणीसाहेब। आम्ही बी आपलं हेर पेरले। आमचं बी ध्यान आहे खानाकडे। एकदा का कोकणातून गुणाजी नावाडी घेऊन आला तर आम्ही नावाड्यासनी राजांकडे घेऊन जाऊ। पण राणीसाहेब, या वक्ती राजांचा नेमका मुक्काम कुठे आहे? नृसिंहवाडी। राजे, हा कृष्णामाईला आलेला पूर इतक्यात ओसरेल असे आम्हास तरी वाटत नाही। आणि इतक्या पुरामध्ये नाव घालण्याचं धाडस कोणता नावडीही करणार नाही। आम्हास असे वाटते की हा पूर ओसरायला किमान एक आठवडा तरी जाईल। पंत, जरा चांगलं बोलावं। नाही म्हणजे निसर्गात तत्ताच तू म्हणत असतोय असं ऐकलंय आम्ही। होय होय, नाही म्हणजे आम्हासही काही वाईट व्हावे असे वाटत नाही हो। हा पूर लवकरच ओसरावा असंच आम्हास वाटते। राजे, आम्ही काय म्हणतो, आपण इथे नुसतेच बसून आहोत तर मंदिरात जाऊन अभिषेक केला तर? नाही नाही, देवदर्शनानं आत्ता अजिबात नाही। अहो येळ काय काळ काय, नाही नाही नाही, ते काय नाही। वस्तीकडे कोणी बी फिरकायचं नाही। अगदी रास्त बोललात सर सेनापती आपण। ही वेळ हरगिज देवदर्शनाची नाही। त्यामुळे आपण इथेच थांबून नदीचा पूर ओसरतोय का याची वाट पाहू। खंडोबा, प्रत्येक गोष्टीत असा आडता पाय घ्यावाच असे नाही हो। हे बघा, हे तर देवदर्शनाचे काम आहे। अहो, भगवंताच्या दारी येऊन दर्शन न घेता जाणं म्हणजे काय? परपंत, काय येळ काळ बघाल का नाही? राजासनी मोहरा चिंचीकडे जायचं आहे। कोणासनी बी कळाय नका की राजे हिता आपल्या संग आहे ती। काळ लय धामधुमीच आहे। हो बरोबर आहे, पण भगवंताच्या दारी असे दर्शन टाळू नये सर सेनापती। बघा, तुमच्यापेक्षा 4 पावसाळे जास्तच पाहिलेत हो आम्ही। बास पुरे, आता दोघेही आपापल्या ठिकाणी योग्य आहेत। संताजीराव, अद्याप कोणालाही आपल्यावर संशय आलेला नाही आणि गनीम आपल्या मागावर असल्याची काही खबर नाही। आम्हाला वाटतं पंतांच्या म्हणण्याप्रमाणे आपण मंदिरात जाऊन अभिषेक करावा। अगदी बरोबर राजे, त्या निमित्ताने थोडेसे पुण्यही पदरी पडेल हो आपल्या। आणि भगवंताच्या मनामध्ये असेल तर एखादा मार्गही दाखवेल तो आपल्यास राजे। रास्त बोललात पंत, पण आपल्या सर्वांना कमालीची सावधगिरी बाळगावी लागेल। विशालगढ़, यहाँ से कृष्णा नदी के पास ये राजाराम दौड़ रहा है। अगर इसे जिंजी की तरफ जाना हो तो उसे ये कृष्णा नदी पार करनी होगी। ऐसी कौन सी जगह है विशालगढ़ के पास जहां से राजाराम ये कृष्णा नदी पार कर सकता है? ये कश्ती चलाने वाले को हम ले आए हैं, शायद इनसे कुछ पता चले। तो तुम नदी किनारे रहते हो ना? जी। तो आने जाने वालों की खबर रखते होंगे। वह तो बताओ, पिछले 8-9 दिनों में कोई नदी पार करके गया यहाँ से? अहो हुजूर,
मागल्या 15 दिवसापासनं कृष्णाबाई दुथडी भरून वाहते या. अहो, पार वाड्या वस्त्यापासून पाणी शिरलंय. अगर ऐसी हालत में नदी पार करनी हो तो कौन सी जगह महफूज होगी? खरं तर करूच नका, पण करायचं असेल तर हाँ, आइए आइए. इथं सांगली. आणि इथं खिद्रापूर. इकडे जरा बहाव कमी धोक्याचा आहे. यहाँ पे किस जगह बड़ी नाव होती है? बड़ी तादाद में लोग जहाँ से कृष्णा नदी पार करते हैं. बड़ी तादाद में इथं तर नाही. हा, नरसिंगवाडी. नरसिंगवाडी हे बघा, इथे इथे बघा, इथे नरसिंगवाडी. क्या? होय, इथं दत्ताचं लय जागृत ठाण आहे. लय भाविक येतात दर्शनाला, त्यामुळं तिथं हात मोठ्या नावा. इतने कम समय में इतने दूर तक राजाराम पहुंचेगा? इन मराठाओं का कोई भरोसा नहीं है हुजूर. उस दिन एक नजरबाज से खलीता दस्त किया था, वो भी कहीं दूर से आया हुआ महसूस हुआ था. राजाराम! म्हणजे राजा इकडं? इन्होंने बताए हुए मुकाम के आसपास हर इलाका छान मारो. हमारे नजरबाजों को नरसिंहवाड़ी भेज दो. इस नामाकुल राजा राम को ढूंढ निकालना है. उस ताराबाई को भनक लगने से पहले हमें राजा राम को गिरफ्त करना है. ह्या वासाचा अत्तर असे कधीच लावत नाहीत. पण हा वास परिचयाचा आणि चांगलाच अनुभवल्यासारखा वाटतोय. ही अत्तराची कुपी बघा. एक कनोजी व्यापारी आम्हाला नजर करून गेला. फार उग्रवास आहे, आम्हाला पसंत नाही. राजे, तुम्हाला मुळातच आवड मंद सुवासाची. हा उग्रदर्प वापरणार तरी कोण? पण ही असली उग्र अत्तर कोण वापरत असतील बरं? मुघल. मुघल याचे चाहते. याचा अर्थ हा खलिता मुघलांच्या हाती लागला होता. ची दिशाभूल करण्यासाठी आणि आम्हाला गाफील ठेवण्यासाठी हा विशाळगडी पाठवलाय. आता वेळ तर वाटण्यात अर्थ नाही.
कल्याणम चिंतित कार्य चिंतितार्थ मनोरथ देवद्विज प्रसादेन सर्वे अर्था भवन्तु ते मनोरथ सिद्धिरस्तु मे. ओ गुरुजी, अव नाही म्हणजे कृष्णा नदीला आलेला पूर कवा पत्र उसरल. हवा आम्हाला पल्याड जायचं आहे. आमचं पल्याड जाणं लय गरजेचं आणि महत्वाचं आहे. अजून 8-15 दिवस तरी पाण्याला उतार पडेल असे मला वाटत नाही. हवा आमचं पल्याड जाणं लय गरजेचं आहे बघा. वाटलं होतं देवाच्या दारात तरी काहीतरी मदत मिळेल. आता देवाजीच्या मनातच काय नाही तेव्हा काय करायचं. असा हतबल होऊ नका. देवाला सर्वांची काळजी असते. हा, पण एक आशेचा किरण आहे. गावात एक वृद्ध नावाडी आहे. तोच तुम्हाला या पुरातून पलीकडे नेऊ शकतो. पण पैक घेईल नव, लागेल एवढा पैका देतो की. अहो, तो शुद्धीत असला पाहिजे ना. दिवस रात्र तो नशेत असतो. हा, जर तो शुद्धीवर आला आणि तो तयार झाला तर भगवंताची कृपा झाली म्हणायची. हे पहा नावाड्याचं घर. नावाडी निष्णात आहे पण जरा विक्षिप्त आहे. बाबा, ओ बाबा, अहो माझं तुमच्याकडे लय महत्वाचं काम आहे बघा. अहो किसना नदीला लई मोठा पूर आलाय आणि काय बी करून मला पल्याला जायचं आहे. आणि अख्ख्या पंचकृषीत भरलेल्या पुरात नाव घालायची जिगर फक्त तुमच्यात आहे. तेव्हा काय बी करा आणि आमासनी पल्याड जाण्यासाठी मदत करा. लागल तेवढं दाम देतो, पण एवढी मेहरबानी करा बघा आमच्या. सोन्यापायी मान गेलं या मातीतलं. माझं सोन्यासारखं राज गेलं. जगण्यात आता राम नाही. हो बाबा, तुझ्या तिकडे पाटाला लागायचा. हा पण मी काय म्हणतो तेवढं ऐकून तर घ्या. रे का राज गेलंय खरं आहे, पण साम्राज्य अजून लढत आहे. राजाराम महाराज आणि ताराराणी साहेब स्वतःच्या जीवाचं रान करून साम्राज्य राखतात. पण तुमच्यासारखी माणसं त्यांची साथ द्यायची सोडून हिथं दारू ढोसत बसले. ती राजांची आदत दारू ढोसून साम्राज्य नाही मिळत.
त्यासाठी रगात सांडावं लागतं या. तुम्ही बसा इथेच दारू ढोसत. सौराज्याला तुमच्यासारख्या भेकडांची गरज नाही. गुन्हा लेखाला स्वराज्यात येळलं नाही मोल आहे. काम जर का येळेवर झालं तरच त्याला किंमत, नाही तर उशीर झाला तर त्यातला राम निघून जातोय बघ. तुझ्यावर विश्वास ठेवायचा का नाही आम्ही इथून मोर? अहो हे जोखमीचं काम आहे, नीट कराय नको. आणि जोखमीच्या कामाला देर लागते. अरे स्वराज्याची कामं जोखमीचीच असतात. या कामात एवढी जोखीम आहे ते मला नाही, राणे साहेबांनी ठाव आहे. गुन्हा उडत्या पाखराची पिस किती हे इथं बसून सांगतोय आम्ही. आमच्याशी हातबट्ट्याचा डाव मांडशील, उलट टांगून ठेवू तुला उभ्या समशेरीवर. एक डाव वैज ऐकून घ्या. अरे माझं पट्टीचं नावाडी घेऊन आलोया. भरल्या पुरात बी नाव घालायला याच्यासारखा माणूस पंचकृषीत सापडायचा नाही. धनाजीराव, त्या औरंग्याने तिरखी चाल खेळली. हा खलिता आपल्याला मुघल छावणीतून आलाय, म्हणजे राजांचा ठाव ठिकाणा मुघली लांडग्यांना आधीच लागलेला असणार. आपल्याला गाफे ठेवण्यासाठी हा खलिता हेतुपूर्वक पाठवलाय, आणि हे न जाणण्या इतपत आम्ही नादान हरगिज नाही. पण हा खलिता कोणत्या मुघल सरदाराच्या हाती लागलाय हे समजायला काही वाव नाही. मुजरा राणी साहेब, मुकर्रब खानाच्या फौजानं कृष्णा काठानं छापामारी सुरू केली आहे. पाहिलं धनाजीराव, आमचा कयास खरा ठरला. याच मुकर्रब खानाचा मागचा हिशोब चुकता करायचा आहे आम्हाला. याच मुकर्रब खानाच्या मुसक्या आवळायच्यात आम्हाला. धनाजीराव जी, तुमच्या खुर्चला घोडेस्वारांची एक तुकडी तयार करा. नृसिंहवाडीला पोचायच्या आत त्या मुकर्रब खानाचं शेपूट ठेचून त्याचा फणा आम्हाला आमच्या पायाखाली चिरडायचा आहे. हुजूर, हमने अभी अभी राजाराम को बूथखाने से बाहर निकलते हुए देखा है. पास में ही उनका पड़ाव है, वही गए हैं वो. धीरे धीरे उस राजाराम के खेमे को घेर लो, लेकिन याद रहे हमें उसे जिंदा गिरफ्त करना है. बस वो शैतान संता जी यहाँ उसे बचाने ना आए. पहले संभा को गिरफ्त किया, अब उस राजाराम को गिरफ्त करके उसकी दिन निकालेंगे और ले जाएंगे उसे आलमपरा के सामने. मिठाई बांट रहे हो? इस उम्र में भी शादी का सेहरा पहनने का इरादा है क्या सर? नहीं आलीजा, ये तो मुकर्रब खान ने भेजी है. खबर बताओ बेवकूफ, राजाराम पकड़ा गया कि नहीं? नहीं, अब तक तो नहीं आलीजा, लेकिन मुकर्रब खान ने एक पैगाम भेजा है कि जल्द ही उस काफिर राजाराम को गिरफ्त करके आपके सामने पेश करेगा. आमीन. सुम्मा आमीन. तारा रानी का क्या हुआ? वो तो मामूली औरत है, वो हमारा क्या बिगाड़ेगी.
बाजी, तू आमच्या अश्वशाळेतला आमचा सर्वात प्यारा आणि रुबाबदार घोडा. आम्ही आजवर रणांगण मारले ते तुझ्यावर मान टाकूनच. योद्धा हातातली समशेर आणि मान टाकलेले उमदा जनावर यांच्या जीवावरच रणांगण गाजवतो. बाजी, आज आपल्याला या स्वराज्याच्या धन्याचं संरक्षण करण्यासाठी गनिम टाचे खाली घ्यायचं आहे. शिवपुत्रासाठी आपल्याला आपल्या प्राणांची बाजी लावायची. सदैव शिव तेजस्वी